हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर महाराष्ट्रीयन बेंद्रानिमित्त मी आज गोड चकली बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी काय केलेलं आहे, एक वाटी गूळ घेतलेला आहे. तर आता हा गूळ काय करायचा आहे, आपण विरघळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी यामध्ये आपण एक वाटी पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये आपण काय करायचं आहे, याला विरघळून घ्यायचं आहे. आता या गुळाला काय करायचं आहे, आपण हाताने बारीक करायचं आहे. त्याला आपण गरम करायचं नाहीये, हाताने जसं बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण गुळाचं पाणी तयार करायचं आहे. आता हे पहा, आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपण पीठ तयार करायचं आहे चकलीचं. तर त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये काय केलेलं आहे, 2 वाट्या बेसनचं पीठ घ्यायचं आहे. गोड चकली बनवताना आपण बेसनच्याच पिठाचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण तेलाचं मोहन घालायचं आहे. तर ते तेल काय करायचं आहे, आपण गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण घालायचं आहे. पहा तर आता हे सर्व काय करायचं, आपण एकजीव करून घ्यायचं आहे. मोहन घातल्यानंतर पीठ काय करायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याचा आपण गोळा तयार होतोय का ते पाहूया. गोळा तयार झाल्यानंतर आपलं काय करायचं आहे, पीठ तयार झाले असं समजायचं आहे. म्हणजे चकली काय होती, खुसखुशीत होते. हे पहा. आता यानंतर आपण काय करायचं आहे, आपण गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ना, ते यामध्ये थोडं थोडं आपण घालायचं आहे आणि पीठ मळायचं आहे. तर ह्या चकलीला तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवलं जातं, हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता यानंतर काय करायचं आहे, हे पूर्ण व्यवस्थित आपण एकजीव मळून घेतलेलं आहे. पहा तर आता ह्याला काय करायचं आहे, आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. ह्याच्यावरती आपण एक रुमाल टाकूया आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. 15 दिवशी असे काही ना काही गोड-धोड पदार्थ घरी बनवले जातात. तर त्यानिमित्तानंच मी आज काय केलेलं आहे, ही गोड चकली बनवलेली आहे. आता अर्धा तास झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता ह्याचा आपण गोळा व्यवस्थित मळून घेऊया. तेलाचे मोहन घातल्यामुळे काय होतं, चकली खुसखुशीत होते. म्हणून आपण काय करायचं आहे, त्यामध्ये कडक तेलाचं मोहन घातलेलं आहे. आता ह्याचे आपण छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि ह्या चकल्या बनवताना काय करायचं आहे, आपण साच्याचा वापर करायचा नाहीये, तर हातानेच करायचा आहे. तर असे मी छोटे-छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि ते आपण काय करायचे, हातानेच ह्याचे असे चकली बनवून घ्यायची आहे. हे पहा, असे लांबचे लांब गोल काय करायचं आहे, स्टिक बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एका साईडने आपण असं गोल गोल करत यायचं आहे. हे पहा, अशा सर्व चकल्या आपण करून घ्यायच्या आहेत. तर ह्या चकल्या आपण अशा हातानेच बनवायच्या आहेत. चकली खुसखुशीत होण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही चकली बनवलेली आहे. त्यामुळे चकली खुसखुशीत होते. पण चकल्या तळल्यानंतर काय करायचं आहे, हवाबंद डब्यामध्ये पॅक करायच्या आहेत. नाहीतर चकल्या काय होतात, बऱ्याचदा मऊ पडायची शक्यता होते. तर हे पहा, आता आपल्या सगळ्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता यानंतर याला आपण तळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय केलेलं आहे, गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पहा, आपण यात थोडासा तुकडा टाकून पाहिलेला आहे चकलीचा. तर तेल आता गरम झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहे. चकल्या तळताना काय करायचं आहे, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, जेणेकरून चकली काय होईल, व्यवस्थित तळी जाईल. चकली व्यवस्थित तळून काय होते, जरा वरती येते. वरती आल्यानंतर काय करायचं आहे, आपण त्यात व्यवस्थित काय करायचं आहे, परतवून घ्यायचे आहेत. अशा चकल्या आपण सर्व काय करायचे आहेत, तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा सर्व चकल्या केलेल्या आहेत, मी तळून घेतलेल्या आहेत. चला तर आता आपली चकली तयार झालेली आहे. तर बेंद्रा दिवशी असे गोडधोड पदार्थ घरी बनवले जातात आणि याचा नैवेद्य काय केला जातो, बैलांना दाखवला जातो आणि त्यांना हा खायला दिला जातो. हे पहा, आता आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. त्यानंतर आपण आता ही दुसरी बॅच तळायला घेतलेली आहे. तर अशा सर्व चकल्या काय करायच्या आहेत, आपण तळून घ्यायच्या आहेत.
आता यानंतर याला आपण काय करायचं आहे, सर्व करायचं आहे. तर ह्या चकल्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात आपण पॅक करायच्या आहेत. तर हे पहा, आता आपण ह्याला सर्व करायचे आहेत. पहा कशा खमंग छान झालेली आहे. गूळ घातल्यामुळे ही चकली काय होते, एकदम टेस्टी लागते आणि ती टिकताना देखील महिनाभर टिकते, खराब होत नाहीत. पण ही तळताना काय करायची आहे, हिला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. जर ती कच्ची राहिली तर काय होतं, तिला बुरशी येण्याची शक्यता असते. म्हणून आपण तिला एकदम खमंग अशी कुरकुरीत तळून घ्यायची आहे. तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझी येणारी सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.